आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला एक निर्णय सांगायचा आहे. या वर्षापासून गुढी सुंदर उभारेल. जाऊबाई, नव्यानं रिवाज कशा पाई? काही म्हणालीस दुर्गा? नाही म्हणजे सुंदरच सगळ्याचा मालक आहे, त्याची सत्ता आहे ही सगळी. पर असा दुसऱ्याच्या तोंडचा घास कशाला हिसकावून घ्यायचा? आज पातूर आमच्या यांनीच सगळं आपलं म्हणून केलं, त्याला काहीच अर्थ नाही का? अगं दुर्गा, इथं कुणी कुणाचा अधिकार हिरावून घेत नाहीये. आता नवीन वर्ष सुरू होतंय म्हटल्यावर नवा पायंडा सुरू करायला हवा ना. नव्या उमेदीची पोरं आता जरा पुढे होऊ देत की. आपण जाणत्यांनी त्यांच्या मागं गुढीसारखं उभं राहू. कुणाचा हक्क बरबाडून घेण्यात काही सन्मान नसतो. उलट दुसऱ्याला वाव देऊन आपला मान सन्मान वाढत असतो. काय भाऊजी? पाचे अहो कुठे आहे तुम्ही? तुमच्यासाठी ताट करत बसलोय आम्ही इथं. सुंदर, आज गुढी उभारायचा मान तुझा आहे, तुझा. हे ढकललंय भारी हो पुढे. हा भाऊजी, सुंदरला सुरुवात करू दे का? दुर्गा, टिळा लाव त्याला. छान. सुंदर, कर पूजा. ए सुंदर, जरा थांब. बारक्या, अक्षर आणि शर्वरीला बोलवून आणतात. त्यांचा पण सण आनंदाचा होऊ दे. हा या दोघी. सुंदर, आता कर सुरू. भाऊजी, दुर्गा नमस्कार कर.
अक्षरा, शर्वरी, या दोघी नमस्कार कर. सुंदर प्रसाद दे सगळ्यांना. अक्षरा, आज सणाचा दिवस आहे. दोघी आज जेवायला आमच्याकडेच या. पण आता मात्र तोंड कडू करावं लागते. मॅडम, तुम्हाला तर माहितीच आहे, आमच्या घरी दिवसाची सुरुवात कारल्याच्या ज्यूसने होते. कडुलिंब तर आपण वर्षातून एकदा खातोच. मॅडम, आपल्या आयुष्यात येणारी माणसं सुद्धा अशीच असतात. कठोर वागतात, कडू बोलतात, पण म्हणून ती मनाने वाईट नसतात. कडुलिंबाचंही तसंच आहे. तो चवीला जरी कडू असला तरी आरोग्यासाठी चांगला आहे. खरं आहे, कडूपणाचं महत्व पण लोकांनी ध्यानी घ्यायला हवं ना. नाही तर डॉक्टरांनी इस्पितळात कडू औषधाऐवजी गोड मिठाईच वाटली असती की. चला दोघी आतमध्ये ये ग शर्वरी. ही रमा घरात असताना आपल्याला का काम करायला लागतंय हेच कळत नाही मला. ते जाऊ दे, तू बघितलीस का कसं दिवसभर अक्षर चाललं होतं. दूध काढताना होते खुशी आणि नंतर म्हणते कोण ग तू म्हशी. गरज संपली आणि काम संपलं आपलं. ही कोण कुठली पोर काल घरात आली आणि आज डोक्यावर बसून मिऱ्या वाटायला लागली. मिरची लसूण सगळ्याची पेस्टच वाटणार ती आपल्या डोक्यावर. पण मला एक कळत नाही, वसुंधरा त्यांना समजत कसं नाही की हा आपला फॅमिलीयर प्रोग्राम होता, त्यात बाहेरच्या आउटर लोकांना बोलवायचं कशाला. ह्या अक्षराला त्या गुढीच्या काठीसारखी वसुंधरा नाचवणार बघ. सावध होई उर्वशी, नाहीतर ही काठी आपल्याच डोसक्यावर येऊन पडायची. लई डेंजरलेली आहे पोर, दिसते तशी अजिबात नाही. पण काही करून तिला घरातनं हाकलली पाहिजे. स्टुपिड स्कॉन्ड्रल. अगं सणासुदीच्या दिवशी कशाला शिव्या देतीस? गोड बोलावं माणसानं. या अक्षरामुळे सगळं तोंड कोड झालंय. गोड कसं बोलणार? तिला जेव्हा घरातनं हाकलून देईन ना तेव्हाच तो गोडवा येईल बघ. बस चल, गुड नाईट. हा हो ना यात बाहेर कोण आहे? अयो
उलट उत्तर हो इकडे असला रुबाब दाखवायचा नाही हा? इथं आम्ही VIP माणसं आहे. हो का VIP चं स्पेलिंग सांग बघू. स्पेलिंग बिलिंग जाऊ द्या. इथं आम्ही कोणाच्या बी परीक्षेला उत्तर देत नाही. इथं आमचा मानलंय मोठा आहे. मान मोठा आहे. तुझा तुला आठवतंय का तुझी मान कशी मुरगळली होती ते की देऊ आठवण करून. नाही नाही कशाला नाही देते ना. नाही नाही कशाला लय भाऊ खाऊ नका. हे बी ना हे पेठेतलं पाणी आहे. हे बी पेठेतलं पाणी आहे. तुझी ना तू इथे कशाला आलायस ते सांग. आमच्या बॉसनं बोलवलंय तुम्हाला. रे दौलत्या अरे काय डोसकं बिस्कं फिरलं का काय तुझं हा नाही तुझ्या लग्नाची वरात त्या पोलीस स्टेशनला न्यायची काय गरज होती. अरे आधीच काय टेन्शन कमी आहे काय तिथं आणखीन काय वाढून ठेवलंयस. अगं आई गरज होती. ह्या दोघी जणी बी गायब आहेत आणि ह्या दोघी बी आपल्याकडे राहत होत्या ह्या अख्ख्या जगाला माहिती. आता विचार करे उद्या जर का ह्या दोघींचं काही बरं वाईट झालं तर सगळ्यात पहिल्यांदा पोलीस आपलीच शेंडी धरतील की. हा म्हणून तक्रार केली फॉर्मॅलिटी ग. होय हे माझ्या ध्यानातच आलं नव्हतं. लई ताप झालाय बघ डोक्याला. अरे बाबा पण त्या पोलिसांच्या भरोश्यावरती नको राहू. नाही आपल्यालाच काहीतरी करायला लागणार आहे बघ. काय तू काय येडी आहे का ग तू. हा तुला म्हणलंय ना व ही तक्रार म्हणजे फॉर्मॅलिटी आहे. हा आई लक्षात घे काही बी झालं ना तरी सोन्याचं अंड देणाऱ्या ह्या कोंबड्या माझ्या हातनं सुटत नाहीत. अंगाशी अरे देवा काही नाही पोलीस आहे ती. अरे थांब ना पोलीस आहेत म्हटलं ना व कुठे चालला. अगं तक्रार आपणच केली म्हणल्यावर काहीतरी विचारायला आले असतील ना ते. नाही 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 उगाच ईशाची परीक्षा नाही करायची. अरे तुझा बा काहीतरी पचकल मधीच. एक काम कर तू त्याच्याकडे लक्ष दे. हा मी बघते पोलिसांनी. बरं झालं तुम्ही इथंच घालवत नाही. बाहेर पोलीस आले तेव्हा गप गुमान इथंच बसायचं. बाचीचा लय पुळका दाखवाय पळायचं नाही. पण तेवढं तोंडातनं हुकच काढायचं नाही नाहीतर गाठ माझ्याशी. कळलं का. साहेब तुम्ही इकडं कुठं म्हणजे काय काम आहे. आत येऊ का. हा या की. बसा. म्हणजे काय काम आहे. थोडं पाणी मिळेल का. वय आणते की. पण काय काम होतं म्हणलात. अक्षरा मोहिते तुमच्या नातेवाईक आहेत का.
म्हणजे वय आमचेच नातेवाईक आहेत. काही काम होतं. कुठे आहेत बोला त्यासनी. ते त्यांचं आईबा गेले ना परवा. नाशिकला गेलेत आस्ती सोडायला. आणि काहीतरी ते होम बी करणार आहेत. 8 दिवस तरी यायच्या नाहीत. आमचे हे गेलेत त्यांच्या संग. ठीक आहे, त्या आल्या की त्यासनी पोलीस स्टेशनला धाडा. म्हणजे काय काम होतं ते कळेल का? त्यांचे वडील पोलिसात होते, आता अपघातात वारले ना. अशा आपदग्रस्तांसाठी आमची विशेष योजना आहे आणि त्या योजनेनुसार त्यासनी 5 लाख रुपये मिळणार आहेत. 5 लाख? हो, जरा त्यासनी निरोप द्या. जरा काही डॉक्युमेंट्स वरती त्यांच्या सह्या पाहिजेत. वय वय सांगते की. नाहीतर तुमच्याकडे घेऊनच येते की. बर, येतो आम्ही. हा. बारक्या उठ. हो मालक आले. मालक? कोण मालक? बारक्या, आता वसुंधरा मॅडम आमच्या मालकी. मग सुंदर आमचे मालक नाही का? बघितलं का भावा, पॉवर ऑफ वावर. कशी बाबळीची काठी वेतासारखी वाकली का नाही बघ. बारक्या ते काय म्हणतात र? उंदराची धाव भित्तळा पातूर. होय होय. सर सर सर, ते तसं नसतं. सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते. तरी म्हणलं मध्ये उंदीर कुठं आला. ए तिथं आमच्या भावाच्या चुका काढायच्या नाही तर. छे छे छे, अजिबात नाही. मालकांनी आज्ञा करावी आणि आम्ही ती पाळावी. सूर्य कुठं उगवलाय बघून येऊ का? मग तुमच्याकडे रोज कोणीकडून उगवतो? ए आम्हाला बघा येळ नसतो, कळलं काय? तेव्हा आमचा भाऊ आतरुणात असतोय. आमच्याकडे उगवतीलच सूर्य उगवतोय. ए बारक्या, तिला सांग जास्त लांब लावायची गरज नाही. इथल्या भागात लय क्रेडिट आहे आपली. म्हणजे उधाऱ्या? ए नाही तुरतुर बोल नको. बारक्या बाई माग तुरतुर बोलते. सुंदर, तू पाऊल पुढे टाक. तू पाऊल पुढे टाक. आता ही तुझ्या पाया पडून माफी मागती का नाही बघ. होय होय, माफी मागितलीच पाहिजे. मला ना तुला भेटल्यापासून सारखा एक विचार मनात येतो. काय माहितीये, कुठे वसुंधरा मॅडम एवढ्या मोठ्या आसामी आणि कुठे तुझ्यासारखा भिक्कार अवलक्षण. बारक्या, अवलक्ष म्हणजे काय रे? अवलक्षण त्या आधी भिकार म्हणली ते बघ की. जास्त शायनिंग मारायची नाहीये माझ्या समोर.
आणि तसेही मी तुझ्या पाया पडणार. अय चालायला घेतनं. मी का जाऊ? मला इथे वसुंधरा मॅडमने बोलवलंय. त्यांनी जर मला सांगितलं ना जा म्हणून तर मी जाईन. मी सांगतोय ना व. तुझं ऐकायला नाहीच चाले मी इथे. त्यामुळे तू इथून निघायचं. एवढी गुरु मी काय तुला 7 दिवसाच्या आत इकडनं बाहेर काढतो की नाही बघ. मी वाट बघते. हा अय वाट बघायची नाही, सरळ सरळ वाट चालायची. कळलं काय? चल रे बारक्या. होय. सात दिवस फार कमी होतील ना? त्यापेक्षा तू 1 महिना घे ना. बारक्या 7 दिवस जास्त की 1 महिना जास्त रे? काय माहित नाही, तू ठाम राहा ना. हा 7 दिवस घेतलं चॅलेंज.